आता युद्धासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची अचानकपणे पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेत। काल मध्यरात्री इस्लामाबादेत अब्बास अराघची दाखल झालेले आहेत। तर लष्कर प्रमुख मुनीर आणि पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांची त्यांनी भेट घेतलेली आहे। मात्र अमेरिकन अधिकाऱ्यांशी भेट घेणार नसल्याचं अराघची यांनी स्पष्ट केलं आहे। तर आखाती युद्धात शांती वार्तेची दुसरी फेरी पाकिस्तानमध्ये होण्याची शक्यता आहे आणि या चर्चेसाठी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची पाकिस्तानात दाखल झालेत। तर अमेरिकेचं शिष्टमंडळ आज पाकिस्तानला पोहोचणार आहे। स्टीव्ह विटकॉफ आणि जार्ड कुशनर यांचा या शिष्टमंडळात समावेश असेल। हे दोघे देखील आज इस्लामाबादसाठी रवाना होतील अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे। या शिष्टमंडळात अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचा मात्र समावेश नसेल, हे महत्त्वाचं। तर अमेरिकेसोबतच्या चर्चेचं कोणतंही वेळापत्रक निश्चित झालेलं नाहीये, असं मोठं निवेदन इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अराघची यांच्या भेटीदरम्यान जारी करण्यात आलंय। इराणकडून अमेरिकेशी थेट चर्चा होणार नाही, केवळ मध्यस्थामार्फतच इराण आपली भूमिका मांडेल, असं इराणनं ठोसपणे या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। तर एकीकडे शांती वार्तेचे वारे वाहू लागलेत, तर दुसरीकडे ट्रम्प यांची धमकी मात्र सुरूच आहे। डील झाली नाही तर इराण नष्ट करू, अशी दरपोक्ती ट्रम्प यांनी केली आहे। इराणमधील 75% टार्गेट्स अमेरिकेनं आधीच उडवल्याचा दावा ट्रम्प यांनी केलाय। डील झाली नाही तर उर्वरित टार्गेट्सही उडवणार असल्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे। तर शांती वार्तेच्या दुसऱ्या फेरीसाठी इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांचं पाकिस्तानात स्वागत झालंय। पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर, परराष्ट्र व्यवहार मंत्री इशाक डार आणि गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी त्यांचं स्वागत केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।